नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बँकिंगची मूलतत्वे आणि कार्यपद्धती या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 3 मधील बँकांचे रचनात्मक वर्गीकरण या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, बँकांच्या रचनात्मक वर्गीकरणालाच संघटनात्मक वर्गीकरण असेही म्हणतात. रचनात्मक किंवा संघटनात्मक दृष्टिकोनातून बँकांचे शाखा बँक, एकल बँक, साखळी बँक आणि समूह बँक असे वर्गीकरण त्या ठिकाणी केले जात असते. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण शाखा बँकिंग या मुद्द्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. शाखा बँकिंगला इंग्रजीमध्ये ब्रँच बँकिंग असंही म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, तर शाखा बँकिंग म्हणजे काय? तर ज्या बँकेचे मुख्यालय शहरात असते, ज्या बँकेचे मुख्यालय प्रमुख शहरात असते आणि कारभार करणाऱ्या शाखा देश आणि विदेशामध्ये स्थापन झालेल्या असतात, त्यांना शाखा बँक असं म्हटलं जात असतं. इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या पाश्चिमात्य देशांमध्ये शाखा बँक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भारतातही शाखा बँक प्रणाली कार्य करत असताना किंवा कार्यरत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय भारताची जी आर्थिक राजधानी आहे ते मुंबई येथे आहे आणि शाखा भारतातील सर्व घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश या स्थापन झालेल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याचबरोबर इंग्लंड, अमेरिका, अरब राष्ट्रे आणि इतर देशांमधील प्रमुख शहरांमध्ये या स्टेट बँकेच्या शाखा स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. आता या शाखा बँकेची जी स्थापना आहे त्या देशातील अधिनियमानुसार झालेली आपल्याला दिसून येते. भारतात 1949च्या बँकिंग कायद्यानुसार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार शाखा बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे. मग अशा प्रकारच्या शाखा बँकिंगची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या शाखा बँकिंगची जी स्थापना आहे ती अधिनियमानुसार त्या ठिकाणी करण्यात येत असते. तिचे मुख्यालय व प्रमुख कार्यालय म्हणजे आपण त्याला म्हणतो हेड ऑफिस हे त्या देशाच्या प्रमुख शहरामध्ये असते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जे बँकेचा विस्तार करण्यासाठी देश आणि विदेशामध्ये शाखा स्थापन करण्यात आलेल्या असतात. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बँकेची स्वतंत्र अस्तित्व असते. स्थानिक पातळीवर निर्णय शाखा अधिकाऱ्याकडून जरी घेतले गेले असले तरी प्रमुख जे धोरणात्मक जे निर्णय आहेत ते मुख्यालयातूनच घेतले जात असतात. चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे शाखा बँक प्रणालीत बँकेच्या शाखा देश आणि विदेशामध्ये पसरलेल्या असल्याने त्या मोठ्या प्रमाणावरती ठेवी गोळा करून भांडवलाची गतिशीलता वाढवतात. मोठ्या प्रमाणावरती कर्ज वितरित करतात, मोठ्या प्रमाणावरती कर्ज वाटप करतात. त्याचप्रमाणे पुढचं एक वैशिष्ट्य अभ्यासू ते म्हणजे शाखा जरी देश आणि विदेशात पसरलेल्या असल्या तरी परस्पर समन्वय या शाखा बँकांमध्ये त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्या एकमेकांशी निगडीत असतात. अशा प्रकारे शाखा बँकिंगची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे या शाखा बँकिंग प्रणालीचे काही गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिला गुण म्हणजे श्रम विभाजन आणि विशेषीकरण. आता शाखांच्या विस्तारामुळे बँक व्यवसायाचा आकार वाढतो. यात सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक कामाचे विभाजन त्या ठिकाणी केले जात असते. एकच काम पुन्हा पुन्हा केल्याने त्यात विशेषीकरण होते.
श्रमविभाजन आणि विशेषीकरणातून कार्यक्षमता वाढते. मोठ्या प्रमाणावरील व्यवसायाचे फायदे त्या ठिकाणी मिळतात. शाखा बँक प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र व्यवस्थापक तज्ज्ञ नियुक्त करत असते. जसे कृषी विभाग, उद्योग विभाग, स्वयंरोजगार विभाग, व्यापार विभाग असे कार्याचे विभाजन करून त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र अधिकारी व्यवस्थापक नियुक्त करतात. त्या विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे कार्य त्या ठिकाणी करीत असते. म्हणजे त्या विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संशोधन आणि विकास त्या ठिकाणी ही शाखा बँक त्या ठिकाणी करत असते. त्यासाठी स्वतंत्र संशोधन गटाची नियुक्ती केली जात असते. या विभाजन आणि विशेषीकरणातून कार्यक्षमता वाढून शाखा बँकेच्या नफ्यामध्ये काय होत असते, वाढ घडून येत असते. म्हणजे अशा प्रकारे श्रमविभाजन आणि विशेषीकरण हा शाखा बँकिंगचा एक गुण या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. दुसरा गुण म्हणजे बँकिंग सेवांचा विस्तार. विद्यार्थी मित्र, सुरुवातीला बँक आपल्या शाखा मोठ्या शहरामध्ये स्थापन करतात. नंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी लहान शहरे, ग्रामीण भागात आपल्या नवीन शाखा त्या ठिकाणी स्थापन करीत असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, पुणे या मोठ्या शहरांबरोबरच जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, पाचोरा यासारख्या लहान शहरातही शाखा त्या ठिकाणी या स्टेट बँकेच्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे फैजपूर, भुसावळ, पाचोरा यासारख्या लहान शहरामध्ये देखील या स्टेट बँकेच्या शाखा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तसेच 5 ते 10 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यात देखील या स्टेट बँकेची शाखा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असते. म्हणजे अशा प्रकारे बँकिंग सेवांचा विस्तार हा शाखा बँकिंगचा एक गुण या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक गुण म्हणजे रोख निधीत मितव्ययता. विद्यार्थी मित्र हो, शाखा बँक प्रणालीत शाखा देशभर पसरलेल्या असतात. त्या मोठ्या प्रमाणावर ठेवींचं संग्रहण करू शकतात. म्हणजे किमान रोख राखीव निधी जवळ बाळगून ठेवींचे कर्ज रूपाने ते वितरण करतात. ठेवींचे ते कर्ज रूपाने वाटप करतात. बँकांच्या एखाद्या शाखेत ठेवी पडून असतील तर त्या गरज असलेल्या शाखेकडे त्या हस्तांतरित करता येतात. यातून रोख निधीत मितव्ययता म्हणजे काटकसर त्या ठिकाणी निर्माण होते. ठेवींचा कर्जासाठी पुरेपूर वापर होऊन बँकेला आपल्या नफ्यात त्या ठिकाणी वाढ करता येत असते. म्हणजे अशा प्रकारे रोख निधीत मितव्ययता हा एक शाखा बँकिंग प्रणालीचा एक गुण या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा गुण म्हणजे योग्य गुंतवणूक धोरण. तर सदृढ बँक तीच जी रोखता, सुरक्षितता आणि लाभता किंवा लाभप्रदता या बँकिंग तत्वाचे पालन करत असते. म्हणजे सदृढ बँके कोणाला म्हटलं जात असतं की जी रोखता, सुरक्षितता आणि लाभप्रदता या बँकिंग तत्वाचं ते काय करते, पालन करत असते. बँकेचा नफा योग्य गुंतवणुकीवर अवलंबून असतो. शाखा बँक प्रणालीत, शाखा बँक व्यवस्थेमध्ये बँकेकडे अनुभवी, तज्ज्ञ व्यवस्थापक आणि कर्मचारी असतात. ते अध्ययन आणि संशोधन करून योग्य आणि सुरक्षित गुंतवणूक कोठे आणि कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करत असतात. बँकेच्या कोणत्याही शाखेत अतिरिक्त निधी पडून राहणार नाही आणि कोणत्याही शाखेला निधी अपूर्ण पडणार नाही याचे नियोजन शाखा बँकिंगमार्फत योग्य प्रकारे करून लाभप्रदता वाढवली जात असते. म्हणजे अशा प्रकारे हा एक गुण
शाखा बँकिंगचा या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. त्याचप्रमाणे जोखीम विविधीकरण हा एक गुण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या शाखा देशभर पसरलेल्या असल्याने जोखमीचे भौगोलिक विविधीकरण केले जाते. तसेच एका व्यवसायासाठी कर्जाचे वितरण न करता विविध व्यवसायासाठी कर्जाचे कमी जास्त वितरण करून जोखमीतील व्यवसायातील गुंतवणुकीचा जो तोटा आहे, तोटा जर आला तर तो दुसऱ्या भागात दुसऱ्या व्यवसायात गुंतवणुकीतून सहज त्या ठिकाणी भरून काढता येत असतो. अशा प्रकारे जोखमीचं विविधीकरण त्या ठिकाणी शाखा बँकिंग प्रणालीमार्फत त्या ठिकाणी करण्यात येत असतं. त्याचप्रमाणे व्याजदरामध्ये समानता हा एक पुढचा त्या ठिकाणी शाखा बँकिंग प्रणालीचा एक गुण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. शाखा बँक प्रणाली बँकेच्या शाखा विविध शहरामध्ये विविध भागामध्ये त्या ठिकाणी पसरलेल्या असतात. जर शाखा बँक प्रणाली नसेल तर एखाद्या भागात कर्जाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर व्याजदर वाढण्याची शक्यता असते. या उलट कर्ज मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल तर व्याजदर कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे विविध भागात वेगवेगळे व्याजदर निश्चित त्या ठिकाणी होत असतात. जर शाखा बँक प्रणाली असेल तर ज्या भागात निधी पडून आहे त्या भागातून मागणी जास्त असलेल्या भागात हस्तांतरित केल्याने व्याजदरात सर्वत्र समानता निर्माण होण्यास मदत होत असते. अशा प्रकारे व्याजदरात समानता हा एक शाखा बँकिंग प्रणालीचा एक गुण या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा गुण म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. विद्यार्थी मित्र, शाखा बँक प्रणालीत बँकेच्या कारभाराचा विस्तार झालेला असतो. श्रमविभागणी आणि विशेषीकरण तत्वाचा अवलंब केला जात असतो. अशा स्थितीमध्ये अधिकारी, कर्मचारी यांना सर्व व्यवसायाचा विशेष अभ्यास त्या ठिकाणी असावा म्हणून बँक प्रशिक्षण व्यवस्था करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं काम, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम, यातून बँकेची कार्यक्षमता वाढते, यातून बँकेची लाभप्रदता वाढते. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे शाखा बँक प्रणालीचा एक त्या ठिकाणी गुण आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो. त्याचप्रमाणे आणखी एक गुण अभ्यासू तो म्हणजे देशाचा संतुलित विकास. विद्यार्थी मित्र, शाखा बँक प्रणालीतून देशाच्या सर्व भागांशी संपर्क त्या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे शाखा बँकेच्या माध्यमातून देशातील सर्व जे भाग आहेत त्या सर्व भागांशी संपर्क त्या ठिकाणी प्रस्थापित असतो. कोणत्या भागास किती कर्जाची गरज आहे, कोणत्या भागात अधिक ठेवी जमा होतात याची माहिती उपलब्ध असल्याने गुंतवणूक करण्यात आणि लाभप्रदता वाढविण्यास उपयोग होत असतो. यातून देशाचा संतुलित विकास हा साध्य होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शाखा बँकिंग प्रणालीचे गुण या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. ज्याप्रमाणे शाखा बँकिंग प्रणालीचे गुण असतात त्याचप्रमाणे शाखा बँक प्रणालीत काही दोषही त्या ठिकाणी आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शाखा बँकिंग प्रणालीचे दोष अभ्यासू. पहिला दोष म्हणजे व्यवस्थापकीय समस्या. विद्यार्थी मित्र, शाखा बँक प्रणालीत कार्यक्षेत्राच्या कार्यक्षेत्र जे असतं त्या कार्यक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार झालेला असतो. मग अशा सर्व शाखांचे नियंत्रण मुख्यालयातून त्या ठिकाणी केले जात असते. व्यवस्थापन आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचे सर्व दोष या पद्धतीत निर्माण होतात. जसे कर्मचाऱ्यांचे असहकार्य, निर्णय घेण्यास दिरंगाई, निर्णयात होणाऱ्या चुका, माहिती प्रसारणाचा अभाव, कर्मचारी व व्यवस्थापनातील तणाव
या दोषातून व्यवस्थापनासमोर व्यवस्थापकीय समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. हा एक दोष शाखा बँक प्रणालीचा आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष म्हणजे तो म्हणजे खर्चिक व्यवस्था. तर शाखा बँक प्रणाली ही अधिक खर्चिक असते. नवीन शाखा स्थापन करण्यासाठी कर्मचारी, कार्यालय, कार्यालयीन फर्निचर, त्याचप्रमाणे संगणक, संगणक व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागत असतो. सर्व शाखांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. तसेच कुशल व्यवस्थापक, तज्ज्ञ, तंत्रज्ञ, CEO इत्यादी उच्च पदस्थांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी लागत असते. मग त्यांचे वेतन व भत्त्यांवर मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागत असतो. अशा प्रकारे खर्चिक व्यवस्था हा शाखा बँक प्रणालीचा एक दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष तो म्हणजे मक्तेदारीला प्रोत्साहन. विद्यार्थी मित्रांनो, या शाखा बँकिंग प्रणालीमुळे भांडवलाचे केंद्रीकरण होत असते. त्यातून आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण थोड्याच व्यक्तीकडे त्या ठिकाणी जात असते. थोड्याच व्यक्तीकडे त्या ठिकाणी जात असल्याने यातून थोड्याच लोकांचे वर्चस्व निर्माण होऊन त्यांची मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि या मक्तेदारीमुळे समाजाला हानी पोचत असते. म्हणजे अशा प्रकारे मक्तेदारीला प्रोत्साहन हा या शाखा बँकिंग प्रणालीचा एक दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे आणखी एक दोष त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे अनावश्यक स्पर्धेत वाढ. विद्यार्थी मित्र, मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या बँकांच्या शाखा त्या ठिकाणी असतात. त्या व्यवसाय मिळवण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी, ठेवी आकर्षित करण्यासाठी आपापसात तीव्र स्पर्धा करत असतात. या स्पर्धेमध्ये लहान आकाराच्या त्या बँक शाखा ज्या असतात त्या अडचणीत येतात. बँकांची व्यावसायिक स्पर्धा विकासात बाधा निर्माण करत असते. जे अशा एक दोष आपल्याला शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष अभ्यासू तो म्हणजे लहान व्यापारी आणि कृषी क्षेत्र यांची उपेक्षा. विद्यार्थी मित्र, लहान व्यापारी, कृषी क्षेत्र यांना कर्ज देणे अधिक जोखमीचे असते. म्हणून शाखा बँक या व्यावसायिकांना कर्ज देण्यास नाखुश असतात. त्यांना ते पुरेसे कर्ज पुरवठा करीत नाही. या उलट लहान व्यापारी, शेतकरी, मजूर यांच्याकडून जमा झालेला पैसा मोठ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी पुरवित असताना आपल्याला दिसून येतात. कारण त्यांच्याकडे तारण मालमत्ता असते, मोठी पत जी असते ती मोठी असते. शिवाय या बँकांवरती मोठ्या भांडवलदारांचे वर्चस्व त्या ठिकाणी असते. असा एक दोष ह्या शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. पुढचा एक दोष त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे तोट्यातील शाखांचा विपरीत परिणाम. आता शाखा बँक प्रणालीत काही शाखा तोट्यात चालत असतात. त्यांचा भार नफ्यात चालणाऱ्या काही शाखांवर त्या ठिकाणी पडत असतो. याचा परिणाम काय होतो की बँकांच्या एकूण नफ्यावर त्या ठिकाणी परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो. मग तोट्यात चालणाऱ्या ज्या शाखांचा भार नफ्यात चालणाऱ्या शाखा सहन करत असल्याने त्या परावलंबी होतात. अशा प्रकारे हा एक दोष शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अनास्था. आता एका शाखेत अधिकारी व कर्मचारी 3 ते 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी राहतात. नंतर त्यांची दुसऱ्या शाखेत बदली होते. मग बदली केव्हा होईल याची शाश्वती नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपले काम, आपले ग्राहक यांच्याविषयी आस्था आणि आपलेपणा त्या ठिकाणी निर्माण होत नाही. अशा प्रकारे हा एक दोष शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष तो म्हणजे आर्थिक साधनांचे असमान वितरण. विद्यार्थी मित्रांनो,
शाखा बँक प्रणालीत नफा मिळवण्यासाठी अविकसित भागातून ठेवी जमा करून विकसित भागातील लाभकारक व्यवसायांना कर्ज म्हणून त्या ठिकाणी ते वाटप करत असतात. लाभकारक व्यवसायांना कर्ज म्हणून ते वितरित करत असतात. यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये प्रादेशिक व व्यावसायिक विषमता त्या ठिकाणी निर्माण होत असते. अशा प्रकारे हा एक दोष आपल्याला शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला सांगता येतो. पुढचा एक दोष तो म्हणजे लवचिकता आणि प्रेरणेचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, सर्व शाखांना मुख्यालयातून काढण्यात आलेल्या आदेशांचे पालन त्या ठिकाणी करावे लागते. त्यात स्थानिक पातळीवरील शाखा स्थानिक पातळीवरील समस्या विचारात घेऊन कोणतेही बदल करू शकत नाहीत. त्यामुळे शाखांच्या कार्यामध्ये ताठरता किंवा अलवचिकता त्या ठिकाणी येत असते. याचबरोबर प्रत्येक कार्य मुख्यालयाला विचारल्याशिवाय करता येत नाही. शाखा अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रेरणा किंवा प्रोत्साहन देऊन काम करून घेऊ शकत नाही, कारण त्याला तसे अधिकार नसतात. असा एक दोष या शाखा बँकिंग प्रणालीचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे विदेशात येणाऱ्या अडचणी. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या बँकेला आपली शाखा सुरू करावायची असेल तर त्यात अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असतात. जसे त्या देशातील कायदे, त्या देशातील नियम, व्यावसायिक परिस्थिती, चलनविषयक धोरण मायदेशापेक्षा ते वेगळे असतात. त्यानुसार बदल करणे मुख्यालयाला शक्य नसते. याबरोबरच विदेशात शाखा स्थापन केली आणि ती देशाच्या नियमाचं पालन करत नसेल, अति लाभ मिळत असेल, तर त्या देशाचे सरकार बँक शाखेचे राष्ट्रीयकरण करण्याची भीती निर्माण होत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शाखा बँक प्रणालीचे काही गुण आहेत. त्यामुळे कार्याचा विस्तार होतो, आर्थिक विकासाला मदत होते, परंतु याबरोबरच काही दोषही निर्माण होतात. ते त्या कार्यावरती मर्यादा आणत असतात आणि अतिशाखा विस्तार नफ्यावरती विपरीत परिणाम त्या ठिकाणी करीत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शाखा बँकिंग हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. धन्यवाद.